मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये लक्ष्मी फोनवर बोलत असते आणि काही ऑर्डर फुलांच्या कॅन्सल करून टाकत असते. मंजू देखील आता फुलांच्या स्टॉलवरच असते. त्याचवेळी मीरा आता तेथे जाते. तेव्हा मंजू विचारते, काय ग ताई, सत्यदादा बरा आहे ना? मग मीरा म्हणते, हो बरा आहे. मग आता तू इकडे कशी आलीस असं मंजू विचारते. तेव्हा मीरा म्हणते, अगं मिलिंद दादांकडून मी डेकोरेशनचं काम घेतलं होतं ना, त्यामुळे इथे फुलं घ्यायला आले आहे. तेव्हा मंजू ठीक आहे असं तर दुसरीकडे मेकॅनिक आता लगेच मीरा आता लगेच त्याचा कॉल रिसीव करते आणि त्याला म्हणते की तुमचं काम सुरू झालं का? आता तो मेकॅनिक म्हणतो, हो माझं काम सुरू झालंय. तेव्हा आता भाऊजी आहेत ना तिथे, जर काही लागलं तुम्हाला तर त्यांना सांगा असं मीरा त्याचवेळी सत्याचा मित्र म्हणतो, हो मी आहे इथे वहिनी, पण सत्यदादाला काही समजलं तर? सत्याचा मित्र आता फोनवर बोलत असतो. मग मीरा म्हणते की काही काळजी करू नका भाऊजी, अहो मी आहे ना, मी सगळं काही अगदी व्यवस्थित हँडल करते. कारण आता सत्यदादाला काही समजणार नाही याची गॅरंटी मी घेते. तुम्ही फक्त काम अगदी व्यवस्थित करून घ्या, अगदी चोख. तेव्हा आता सत्याचा मित्र म्हणतो, ठीक आहे. तर आता मीरा फोन ठेवते आणि तिच्या आईजवळ जाते. तर आता लक्ष्मी फोनवर बोलत असते, आम्ही केळीचे खांबसुद्धा देतो आणि हारसुद्धा देतो. अहो पण आता लग्नाचा सीझन आहे ना, त्यामुळे खरंच नाही जमणार आम्हाला हे काम, तेव्हा माफ करा असं म्हणून लगेच लक्ष्मी फोन ठेवते. त्याचवेळी मंजू विचारते, आई अगं अशा अजून किती कामांना तू नाही म्हणणार आहेस? त्याचवेळी मीरा त्या दोघींचं बोलणं ऐकते आणि विचारते, काय गाई, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? त्याचवेळी लक्ष्मी सांगू लागते, अगं आता लोकांच्या घरी लग्न सीझन सुरू झालाय, त्याचबरोबर नवीन वर्ष, मग देवकार्य, त्याचबरोबर सत्यनारायणाच्या महापूजा, सर्व कार्य त्यांच्या घरी असतात. त्यात आपण एवढी वर्ष ही कामं करतोय, खूप ऑर्डर असतात. आता हेच काम उरकत नाही तर नवीन कामं कुठून घ्यायची असं लक्ष्मी म्हणते. त्याचवेळी मीरा म्हणते, असं समोरून येणाऱ्या कामांना तू नाही म्हणू नकोस गाई. त्यावेळी आता लक्ष्मी विचारते, हो अगं बाई मला कळतंय सगळं, पण एवढी कामं कोण करणार? तेव्हा मीरा मात्र विचार करते. तर दुसरीकडे प्रशांत आणि कोमल हे दोघेही रोडवरच उभे असतात, कारण आता सत्या तेथे गाडी घेऊन येणार असतो. सत्याला थोडा उशीर होतो म्हणून ते म्हणतात की हा आज येतो की नाही काय माहीत. तेवढ्यातच सत्याची गाडी आता तेथे येऊन थांबते आणि गुड मॉर्निंग दादा असं सत्या आता प्रशांतला म्हणतो. त्याचवेळी आता प्रशांत गुड मॉर्निंग असं म्हणून अगोदर त्या दोघांची ओळख करून देत म्हणतो, मी प्रशांत दाभाडे आणि ही माझी बायको कोमल दाभाडे. कोमल आणि प्रशांत #कोपरा, कारण आम्ही दोघेही लग्न करतोय. तेव्हा सत्य म्हणतो, हे असं काय आता? त्याचवेळी तुम्ही दोघे लग्न करताय, तुमच्या दोघांचंही अभिनंदन. अभिनंदन वहिनी आणि अभिनंदन दाभाडे भाऊ असं सत्या म्हणतो. पुढे सत्या म्हणतो, मला यायला जरा उशीर झाला, मी तसा टायमाचा खूप पक्का आहे, परंतु जरा गडबड झाली. ही माझी ना भाड्याची गाडी आहे आणि माझी स्वतःची गाडी आहे ना, ती कधी कधी खूप धोका देते. म्हणजे कसं ना, ती गाडी जरा रिपेअरला आली आहे, पण मी तुम्हाला 0 मिनिटामध्ये अगदी डेस्टिनेशनपर्यंत पोहोचू शकतो. आता त्या गाडीची तब्येत बरी नाही म्हणून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली आहे. त्यावेळी आता कोमल विचारते, अय्या गाडी म्हणजे हॉस्पिटलमध्ये तुम्ही ॲडमिट करता का तिला? त्याचवेळी सत्या म्हणतो, हो वहिनी मी कसा डॉक्टर आहे ना. त्याचवेळी आता प्रशांत म्हणतो, काय रे तू डॉक्टर, काय मॅटर आहे ना, मला काही कळालाच नाही. मग आता सत्या म्हणतो, कसा आहे ना दाभाडे भाऊ, मी इकडे जेव्हा यायला निघालो तेव्हा काही गाडी चालूच होईना, त्याच्यामुळे मला ही ट्रिप सुद्धा कॅन्सल करावी लागणार होती. मग मी नंतर विचार केला की आपल्यामुळे पाहुण्यांचं नुकसान व्हायला नको आणि उगीच टायमाची खोटी सुद्धा व्हायला नको, म्हणूनच मी मित्राला कॉल केला आणि त्याचीच गाडी घेऊन आलो. त्यावेळी आता दाभाडे भाऊ म्हणतात की कसं आहे ना, तुम्ही आमच्या टाइमचा विचार केला ते बरंच केलं, पण कसं आहे ना, आम्ही अगदी नॉर्मल गाडी बुक केली होती आणि ही स्पेशल गाडी असल्यामुळे आम्हाला याचं भाडं परवडणार नाही. तेव्हा आपलं अगोदर ठरलं होतं त्याच पैशांमध्ये मी तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवतो असं आता जेव्हा सत्या म्हणतो, तेव्हा आता प्रशांत लगेच सांगतो, कसं आहे ना, माझी अजून स्टार्ट आहे, म्हणजे मी माझा व्यवसाय सुरू केला आहे, पोल्ट्रीचा व्यवसाय आहे माझा, आणि आज कसं लग्न आहे ना म्हणून एवढे भारीतले कपडे घातले आहे, बाकी काही नाही, आणि तशी आम्ही खूप साधी माणसं आहोत. त्यावेळी सत्या म्हणतो, आम्ही सुद्धा अगदी साधीच माणसं आहोत. मग आपलं जेवढं ठरलं होतं तेवढ्याच पैशांमध्ये मी घेऊन जातोय, चला बसा गाडीत असं सत्या म्हणतो. त्यावेळी प्रशांत म्हणतो, हो चला मग काय, आमचंही लग्नच आहे. तर दुसरीकडे आता फुलांची ऑर्डर असल्यामुळे आता मीरा म्हणते, आई
आई अगं एक काम करूयात, मी घेते ही ऑर्डर. त्यावेळी लक्ष्मी म्हणते नको, आमच्यासाठी तू अजून कष्ट करण्याची गरज नाही आहे, कारण तू फक्त तुझा संसार बघ. इकडे आता मीरा ही तिच्या आईला समजावते की आई ऐक ना, अगं दुसरं कोणी काम करण्यापेक्षा मीच हे काम घेते ना, म्हणजे यांची सुद्धा चिडचिड कमी होईल. त्यांच्या डोक्यावर ऑलरेडी कर्ज आहे ना, मग मी जरा हातभार लावला म्हणजे कर्जसुद्धा आमचं लवकरात लवकर फिटेल. तेव्हा लक्ष्मी म्हणते हो, पण जरा सांभाळून कामं घे आणि तुला जेवढी झेपतील ना तेवढीच कामं कर. त्यावेळी आता मीरा म्हणते बरं ठीक आहे. त्याच वेळी आता मंजू म्हणते आई अगं करेल ती, पण ताई तुझी सासू तिचं काय करायचं. त्यानंतर आता त्याचं मी बघते काहीतरी असं म्हणून आता मीरा तिच्या आईला समजावते. त्यावेळी लक्ष्मी म्हणते बरं ऐक ना, मग आज पाळणा आणि एक गाडी सजवायचं काम आहे ते करशील का तू. मीरा आनंदाने हसतच म्हणते की हो मी नक्कीच करेन. वेळी आता मंजू लगेच मीराकडे ती फुलं देते. मग आता मीरा लक्ष्मीला म्हणते आई बरं मी येते हा. मग आता लक्ष्मी म्हणते हो. त्याच वेळी आता लक्ष्मी मनात विचार करते की मीरा पदर खोचून कामाला लागली आहे खरं, परंतु जावई बापूंचं सगळं ठीक असेल ना, हेच टेन्शन लक्ष्मीला येतं. तर आता दुसरीकडे सत्या हा प्रशांत आणि कोमलला घेऊन चाललेला असतो. त्याचवेळी गाडीची स्टोरी तुम्ही काय सांगत होतात असं प्रशांत विचारतो. त्यावेळी सत्या म्हणतो अहो माझी गाडी आहे ना. मग आता तेवढ्यातच तायडीचा फोन येतो. त्यामुळे प्रशांत म्हणतो सॉरी हा, 1 मिनिट फक्त, माझी तायडी ना तिथे वाट पाहत असेल. त्यानंतर आता सोनू निघाला का असं आता त्याची तायडी त्याला विचारते. मग आता प्रशांत म्हणतो हो निघालोच आहे. मग कोमल म्हणते ऐका ना, अहो तुमच्या तायडीला सांगा की स्पेशल गाडी बुक केली आहे. त्यावेळी प्रशांत आता सांगू लागतो अगं तायडे ऐक ना, अजून एक सांगायचं आहे, साधीच गाडी बुक केली होती पण आता सोबत स्पेशल माणसं आहेत म्हटल्यानंतर गाडीसुद्धा स्पेशलच हवी ना. असं म्हणून तो कोमलकडे पाहतो तर कोमल लाचते. त्याचवेळी आता तायडी म्हणते की अरे सामान कुठे ठेवलंय. मग आता तो म्हणतो की मागे डिकीत. तेव्हा मग तू कुठे बसला आहेस असं पुन्हा तायडी विचारते. प्रशांत म्हणतो की मी आणि कोमल दोघेही मागच्या सीटवर बसलो आहोत. त्यावेळी आता तायडी रागातच म्हणते अरे तुला अक्कल वगैरे काही आहे की नाही, दोघांनी एकत्र बसणं शुभ आहे का. अरे अजून तुमच्या दोघांचं लग्न व्हायचंय, तू ड्रायव्हरजवळ बसायला हवं होतंस. तेव्हा प्रशांत म्हणतो अगं तायडे ऐक ना, मला काय म्हणायचंय, गाडी स्पेशल असेल ना तरीही आमच्यात तसं स्पेशल काही नाही आहे. आणि म्हटलं लग्नालाच येतोय ना, तेव्हा म्हटलं थोडं जवळ बसावं. त्याचवेळी तायडी म्हणते की काही रीतीभाती पाळायच्या असतात. तेव्हा तो आता म्हणतो की अगं रीतीभाती मलाही कळतात, पण मध्ये ना बकेट शीट आहे ना, मग डिस्टन्स आहेच ना आमच्यामध्ये. त्याचवेळी आता जास्त अक्कल शिकवायची नाही, गुपचूप गाडी आता बाजूला घ्यायची आणि ड्रायव्हरच्या जवळ बसायचं असं आता तायडी म्हणते. तेव्हा असं म्हणून तायडी आता फोन ठेवते. त्याचवेळी आता प्रशांतचा नाईलाज होतो आणि मग तो आता सत्याला म्हणतो भाऊ जरा गाडी बाजूला घेताय का. सत्या म्हणतो हो असं म्हणून तो गाडी बाजूला घेतो. तर प्रशांत सत्या शेजारी जाऊन बसतो. आमचे हे दाभाडे आहेत ना अजिबात जरा प्रायव्हेट जगूच देत नाही. तर आता दुसरीकडे मीराने खूप छान असा पाळणा सजवलेला असतो, ते पण फुलांनी. तेव्हा आता एक ताई म्हणतात खूप छान पाळणा सजवला, हे घे पैसे, असं म्हणून ती मीराला पैसे देते. दुसरीकडे दाभाडेंच्या घरी आता लग्न असतं, त्याचमुळे आता तेथे तायडी उभी असते आणि तायडी ही मीराला म्हणते की काय ग 6 मिनिट उशीर केला, अशाने कामं होणार आहेत का. तुला तर गाडी सजवायचं काम दिलं होतं ना. तेव्हा मीरा पुन्हा एकदा माफी मागते. तेव्हा लेट झाल्याबद्दल सॉरी, मी माफी मागते, पण कोणती गाडी सजवायची आहे असं मीरा विचारते. त्याचवेळी आता ही पाठीमागे जी गाडी आहे ना तीच सजवायची असल्याचं तायडी म्हणते. त्याचवेळी तुला गाडी सजवता येणार आहे ना, नुसतं असं फुल लावायचं नाही आहे, छान जकास सजवायची आहे असं आता रागातच तायडी म्हणते. तेव्हा मीरा हसतच म्हणते हो ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी अगदी फर्स्ट क्लास गाडी सजवून देते तुमची. आता मीरा लगेच झटपट कामाला लागते आणि सुंदर अशी गाडी सजवते. तेव्हा आता तायडी विचारते काय ग तुझ्या सासरचा बिझनेस आहे का हा. तेव्हा ती म्हणते नाही, माझ्या माहेरचा बिझनेस आहे हा, नंतरही लग्नानंतरही मी हा बिझनेस सांभाळते. तेव्हा तायडी म्हणते बेस्ट आहे, अगं माहेरी थोडी मदत करायलाच हवी, आपलं ते कर्तव्य असतं, मी सुद्धा मदत करते हा. मग आता मीरा म्हणते थँक्यू.
त्याचवेळी मीरा पुढे म्हणते, पण यावेळी ना थोडी स्टोरी जरा वेगळी आहे, कारण माझ्या नवऱ्यासाठी मी हे काम करते. कारण माझ्या नवऱ्याची गाडी बिघडली आहे आणि ते त्या गाडीला डार्लिंग असं म्हणतात. ती रिपेअर करायची आहे ना, म्हणून म्हटलं थोडा हातभार लावावा, कारण यांची गाडी म्हणजे यांचं स्वप्न आहे. हे तायडी आता मीराकडे अगदी आनंदानेच पाहत असते. तर दुसरीकडे आता सत्या हा प्रशांतला सांगत असतो की धूमकेतूचं स्वप्न पूर्ण करायचं हेच सत्याचं आता स्वप्न आहे. तेव्हा प्रशांतला आता काही कळत नाही. तेव्हा तो विचारतो, कोणता केतू? मग आता सत्या हसतो आणि म्हणतो की कसं आहे ना, जसं या वहिनी आहेत त्या तुमचा कोपरा आहेत ना, माझी सुद्धा एक कोपरा आहे आणि तिचं स्वप्न मला पूर्ण करायचंय. त्यावेळी आता प्रशांतला समजतं, म्हणजे याची बायको. त्याच वेळी आता सत्या म्हणतो, धूमकेतूला ना माझ्या फुलांचं दुकान सुरू करायचंय, ते पण असं रस्त्याच्या कडेला असतं तसं नाही, अगदी काचेचं दुकान सुरू करायचंय आणि तिचं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी कष्ट करतोय आणि म्हणूनच मी डबल शिफ्टमध्ये काम करायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे तायडी आता म्हणते, नवीन काहीतरी माणसाने सतत शिकायला हवं. मी सुद्धा बँकेत नोकरी करते आणि माझ्या भावांना ना मी हेच सांगत असते. आणि माझ्या भावाचं आज लग्न आहे, त्याच्याच लग्नाची ही गाडी सजवायची आहे. त्यावेळी मीरा म्हणते, हो भारीच की. मग आता मीरा म्हणते की हे गाडी सजवायचं जसं मी काम घेतलं ना, तशी डेकोरेशनची सुद्धा मी खूप कामं घेते. कसं आहे ना, मला माझ्या नवऱ्याची गाडी रिपेअर करायची आहे. तेव्हा आता तायडी विचारते, म्हणजे त्याने तुला गाडी रिपेअर करायला सांगितलंय का? त्यावेळी मीरा म्हणते, नाही हो, त्यांनी नाही सांगितलं. त्यांना तर सांगलीमध्ये गाडीचे डॉक्टर म्हणतात. ते ज्या गाडीला हात लावतात ना, ती गाडी एकदम अशी ठणठणीत होते. पण एका पार्टमुळे जरा गाडीचं काम अडकलंय आणि त्यासाठी खर्च खूप येणार आहे आणि म्हणून हे काम करून मी त्यांची गाडी रिपेअर करून देणार आहे आणि त्यांना सरप्राईज सुद्धा देणार आहे. त्याच वेळी आता तायडी म्हणते, अगं नवऱ्यासाठी एवढं काही करते, खरंच कमाल आहे तुझी. मग आता नवऱ्याची गाडी रिपेअर करून देणं हेच माझं स्वप्न आहे, असं आता मीरा म्हणते. दुसरीकडे कोमल म्हणते, म्हणजे बायकोचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही एवढी डबल शिफ्ट करताय, धडपड करताय, बरोबर ना? मग सत्या म्हणतो, हो. तेव्हा प्रशांत म्हणतो, आपण सुद्धा असंच करणार. तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काही पण करायला तयार आहे. त्यानंतर बरं झालं तुमचं लव्ह मॅरेज आहे, अगोदर ओळख तरी असते, पण तसं आमचं अरेंज मॅरेज आहे. मग आता आमचं बोलणं सुद्धा काही होत नाही एवढं, असं कोमल म्हणते. त्यावेळी प्रशांत म्हणतो, कसं आहे ना, प्री वेडिंग शूट्सच्या वेळी थोडीशी आमची ओळख झाली होती, म्हणजे ह्या कोमलची आणि माझी. पण कसं आहे ना, आम्ही थोडं काही बोलायला गेलो की आलीच सगळी भावंडं धावून, असं म्हणून प्रशांत हसतो. या लव्ह मॅरेजमध्ये बरं असतं बाबा, कारण अगोदरच प्रेम असतं. तेव्हा सत्या म्हणतो की प्रेम होण्यासाठी लव असावं लागतं लग्न अगोदर, असं काही नसतं. तेव्हा प्रशांत म्हणतो, असं कसं? त्यावेळी सत्या म्हणतो, अहो आमचं लव काय, आमचं अरेंजसुद्धा झालं नाही आहे, कारण मॅरेजमध्येच मॅरेज झालं. तेव्हा कोमल म्हणते, पण तुम्ही किती मस्त बोलता हो तुमच्या बायकोविषयी, कारण तुम्ही तुमच्या बायकोचं स्वप्न जपताय. खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. त्याच वेळी आता सत्या म्हणतो, माझी बायको ना मनाने खरंच खूप साफ आहे. तेव्हा कोमल म्हणते की आता तुमच्या बायकोला भेटायलाच हवं, हां, म्हणजे कधी एकदा भेटती असं झालंय. त्याच वेळी आता तायडी ही प्रशांतला कॉल करते. तो कॉल रिसीव करतो तर सत्याची बडबड त्यामध्ये ऐकू येते. त्याच वेळी आता सोनू, काय रे, कोण बोलतं एवढं पाठीमागे, असं आता तायडी विचारते. मग आता प्रशांत म्हणतो, अगं आमच्या स्पेशल गाडीचा स्पेशल ड्रायव्हर. त्याचवेळी प्रशांत पुढे सत्याबद्दल सांगू लागतो, लय फर्स्ट क्लास माणूस आहे, डबल शिफ्टमध्ये काम करतोय, कारण त्याला त्याच्या बायकोचं स्वप्न पूर्ण करायचंय. त्याचवेळी तायडी म्हणते, चांगलं आहे ना, बायकोचं स्वप्न तर पूर्ण करायलाच पाहिजे, त्यांच्याकडनं शिक काहीतरी. अरे मी तुला एवढे दिवस सांगते, परंतु काहीच तू शिकला नाही. प्रशांत म्हणतो, तायडे अगं मला नको ना तू अक्कल शिकवूस, अगं मला माहिती आहे तू बँकेत काम करते, खूप हुशार आहे आणि ते सर्वांना माहीत सुद्धा आहे. आता मी घरी येतो आणि मगच तुझ्याकडून शिकतो, आता ठेवतो हा, असं म्हणून प्रशांत फोन ठेवतो. त्याच वेळी आता प्रशांत हा स्वतःच्या तायडीबद्दल सत्याला सांगू लागतो की ती बँकेत करती तशी खूप स्ट्रिक्ट आहे हा, पण आमच्या भावंडांच्या बाबतीत ना जरा हळवी आहे, कधी आमच्यावर ओरडते आणि मायाही लावते. तेव्हा भावंडांचा मॅटर खूप वेगळाच असतो, असं प्रशांत म्हणतो. कसं आहे ना, आम्ही 3 भावंड, ती तायडी, मी सोनिया आणि तो दुसरा पप्पू, सगळ्यांमध्ये चांगला वागायला बोलायला मीच आहे. सत्या म्हणतो, हो मग तुमच्यासारखा आमचा आहे, आम्ही सुद्धा 3 भावंड, त्या सगळ्यांमध्ये चांगला मीच, पण तो आमचा बबड्या ना तो खूप, असं म्हणून सत्या आता थांबतो.
पुढे आता कोमल म्हणते तुमची बायको ना खरंच खूप लकी आहे. तर सत्या म्हणतो अहो लकी तर मी आहे वहिनी, कारण धूमकेतूने जरीही एखाद्या गोष्टीला हात लावला ना तर ती गोष्ट अगदी झकासच होऊन जाते. धूमकेतूचंच कौतुक करत करत सत्या हा त्यांना तायडीच्या घराजवळ सुद्धा पोहोचवतो. तर ते तिघेही गाडीतून खाली उतरतात. इकडे आता मीरा तायडीला विचारते काय हो झालं का डेकोरेशन छान. मग आता प्रशांत पुढे येतो आणि म्हणतो फर्स्ट क्लास झालंय अगदी. तेव्हा मीरा त्याच्याकडे पाहतच राहते. मग आता तुम्ही आलात वय असं तायडी विचारते. त्या दोघांना आतमध्ये बोलवते. तेव्हा सत्या हा तिथे पुढे मीराला पाहतो आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. तेव्हा सत्या आता लगेच मीराकडे जातो आणि तिला विचारतो काय ग धूमकेतू तू इकडे. तेव्हा ती विचारते तुम्ही इकडे कसे. मग आता तू यांना ओळखतेस का असं आता तायडी विचारते. तेव्हा मीरा म्हणते हेच माझे. मग आता दोघेही एकमेकांना नमस्कार करतात. त्यावेळी सत्या म्हणतो अहो कोमल वहिनी ऐका ना, तुम्हाला धूमकेतूला भेटायचं होतं ना. हे पहा हीच आमची धूमकेतू आहे, कारण हीच माझी बायको धूमकेतू. तेव्हा #कोपरा असंही सत्या म्हणतो. तेव्हा सर्वजण हसतात. मग आता मीराला काहीही कळत नाही पण ती शांत राहते. त्यानंतर कोमल म्हणते ताई तुम्ही ना खूप गोड आहात हां. अहो हे तुमचे मिस्टर आहेत ना तुमच्याबद्दल अगदी भरभरून बोलत होते. मग पुढे आता तायडी म्हणते अहो ही सुद्धा तुमच्याबद्दल खूप बोलत होती हां, कारण हिने मला काय काय नाही सांगितलं. तेव्हा आता मीरा लगेच तायडीला इशारा करत म्हणते की गाडीबद्दल काही सांगू नका. मग सत्य आता विचारतो माझ्याबद्दल कंप्लेंटीची हिने गाडीच सोडली असेल ना. तेव्हा मीरा म्हणते मला अशी सवय नाही हां, उलट तुम्हीच बोलत बसला असेल माझी धूमकेतू अशी आणि माझी धूमकेतू तशी. बरं झालं भाऊ तुम्ही भेटलात, कारण मला यांच्या एका तरी कस्टमरला भेटायचंच होतं. मला सांगा हे खूप बोलतात ना माझ्याबद्दल. तेव्हा आता प्रशांत म्हणतो अहो लय काय खूप बोलतात हे. तेव्हा मीराला वाटतं की माझ्याबद्दल हा माणूस आता वाईटच सांगत होता की काय. तेव्हा सत्य म्हणतो ओ दाभाडे. तेव्हा मला काय समजणार असं कोमल विचारते. त्यावेळी मीरा म्हणते वहिनी अहो तुम्हाला समजलं का आता. आपल्याला असं वाटतं की आपणच जास्त बोलतो नवऱ्यांबद्दल, परंतु हे नवरे काही कमी नसतात. आपल्याबद्दल सुद्धा इतरांना काही पण सांगत असतात. तेव्हा कोमल म्हणते ते काही पण असू द्यात, परंतु तुम्ही दिलेलं सरप्राईज मला खरंच खूप आवडतंय. त्याचवेळी आता प्रशांत म्हणतो मला सुद्धा असे सरप्राईजेस खूप आवडतात. तो या दाभाडे फॅमिलीमध्ये मला असं सरप्राईज कोणीच देत नाही. तेवढ्यातच सोन्या आता तेथे येतो आणि म्हणतो मी आहे की सरप्राईज द्यायला. तेव्हा प्रशांत आता लगेच पुढे जातो आणि सोन्याला मिठी मारतो. सर्वजण आता खूपच खुश होतात. सोन्या लगेच तायडीला भेटतो. तेव्हा तायडी त्याचे गालगुच्चच पकडते आणि म्हणते 2 वर्षांनी भेटलं ग माझं बाळ. तेव्हा तो म्हणतो तायडे अगं मी येणारच होतो. तेव्हा आता ही आमची कंप्लीट दाभाडे फॅमिली आहे असं सत्याला आता प्रशांत म्हणतो. तायडी पप्पू आणि सोनू. मग आता पप्पू म्हणू लागतो की आम्ही दाभाडे फॅमिली एकत्र आलो ना असे फर्स्ट क्लास राडे घालतो ना की तुम्हाला काय सांगू. तेव्हा प्रशांत म्हणतो की 2 वर्षांनी एकत्र आलो आहोत खरं, परंतु आता कायमच एकत्र राहणार आहोत ना असं अगदी इमोशनल होऊन तो सोन्याला विचारतो. त्यावेळी आता सोन्या म्हणतो की हो. तेव्हा तायडी म्हणते की राहू दे आता सगळं, चला तुमचं लग्न आहे ना पप्पू तू आवरून घे बरं पटकन. तेव्हा आता कोमल आणि पप्पू आतमध्ये जायला निघतात. तर आता मीरा प्रशांत आणि कोमलला लग्नाच्या शुभेच्छा देते. त्यानंतर मीरा म्हणते ऐका ना दादा तुमची बायको खरंच खूप गोड आहे, लग्नानंतर तिची सर्व स्वप्न जपा. तेव्हा मीरा आता ते लग्नाचे दोन्हीही हार तायडीकडे देते. तर तायडी लगेच सोन्याकडे सोपवते. मग आता आम्हा गायकवाड फॅमिलीकडून दोघांनाही या शुभेच्छा घ्या असं म्हणून छान असा फुलांचा बुके मीरा आणि सत्या दोघेही आता कोमल प्रशांतला देतात. तर तायडी म्हणते आई करे कोमलला आतमध्ये जाऊ देत, तिला आवरायला हवं. मग आता कोमल लगेच मीराला बाय असं म्हणून आतमध्ये जाते. तेव्हा आता सत्या आणि मीरा एकमेकांना इशारा करतात आणि आपण निघायचं का असं विचार करतात. त्यानंतर आता मीराच्या पिशव्या घेत सत्या लगेच गाडीत ठेवतो. तर आता हे कपल किती गोड आहे ना असं आता प्रशांत तायडीला विचारतो. तेव्हा तायडी म्हणते हो ना खूपच गोड आहे, कारण एकमेकांची मनं जपायला ते खूप कष्ट घेतात. एवढंच नाही तर एकमेकांची स्वप्न जपण्यासाठी सुद्धा खूपच राबतात. त्याचवेळी तायडी म्हणते यांच्या फॅमिलीत जे होतंय ना ते आपल्या फॅमिलीत सुद्धा व्हायलाच हवं. त्याचवेळी प्रशांत म्हणतो हो ते तर झालंच पाहिजे, कारण यांच्या फॅमिलीला भेटून मला सुद्धा समजलंय की आपण एकमेकांची स्वप्न ही जपली पाहिजेत. आणि लग्नानंतर आपली प्रथम जबाबदारी असते ती म्हणजे आपल्या बायकोचं मन हे नेहमीच जपलं पाहिजे, कारण यांनीच मला शिकवलंय. मला साधी माणसं भेटली म्हणून फर्स्ट क्लास झाले आहेत दाभाडे. तायडी म्हणते अरे वा खूप छान बोललास.
तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रवी एका कॅफेमध्ये मीराला घेऊन येतो. मग आता ती विचारते, काय हो आपण कुठे आलो आहोत? मग आता रवी म्हणतो की ह्या बॉसला मी भेटायला आलोय. अगं आमच्या हॉटेलचा एक इव्हेंट आहे आणि तू करते ना डेकोरेशन वगैरे, म्हणून म्हटलं की तुला म्हणून. तेव्हा मीरा आता जरा घाबरते आणि म्हणते, हॉटेलची वगैरे कामं मी कधीच केली नाही. तेव्हा आता हे काम जर तू केलं तर सत्यदादाच्या गाडीचा खर्च सुटेल, असं आता रवी म्हणतो. त्यानंतर हॉटेलचा जो मालक असतो ना, तो इंग्रजीमधून मीराला प्रश्न विचारतो. तर मीराला आता उत्तर देता येत नाही, कळतच नाही त्या शब्दांचा अर्थ. रवी आता इंग्लिशमधून ते उत्तर सांगू लागतो. त्याचवेळी आता ते रवीचे बॉस म्हणतात, नाही मी असं करू शकत नाही, यांना धड इंग्लिश वाचता येत नाही की बोलता येत नाही, त्यामुळे मी यांना काम देऊ शकत नाही. तेव्हा मीराला खूप वाईट वाटतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.